गोष्टीचं नाव आहे गणेशची बसगाडी. गणेश नावाचा मुलगा होता. तो खूप हुशार होता. त्याच्या डोक्यात काही ना काही नवीन कल्पना येत असत. तो नेहमी वेगवेगळे प्रयोग करून पाहत होता. एक दिवस घरात बसलेला असताना त्याला गोल डब्यांची झाकणे दिसली. ती प्लॅस्टिकची होती. त्याच्या डोक्यामध्ये झाकणापासून आपल्याला काहीतरी बनवता येईल याविषयीच्या कल्पना यायला लागल्या. कधी मोटारगाडी बनवावी, कधी मोटरसायकल बनवावी, तर कधी बैलगाडी बनवावी असे त्याला वाटत होते. मग तो त्याच्या बाबांना म्हणतो, बाबा, मला मोटरगाडी बनवून द्या ना. हे पहा, 4 झाकणे आहेत, चाके आहेतच माझ्याकडे. बाबा म्हणतात, तुला मोटरगाडी बनवून देतो, पण मला शेतातून जाऊन येऊ देवा. शेतातून आल्यावर तुला नक्की मोटरगाडी बनवून देतो. गणेश, चालेल चालेल, नक्की हो बाबा, म्हणत नाचू लागतो. गणेशचे बाबा शेतात निघून जातात. मग गणेश काय स्वस्त बसत नाही. तो मागच्या अंगणात जातो. तिथे आईने आंब्याची पेटी टाकलेली असते. ती लाकडी असते. त्या फळ्यांचा उपयोग गाडी बनवण्यासाठी होईल म्हणून तो पेटी ओढत घरात आणून ठेवतो. आईच्या मागे लागून दोरा, खिळे या वस्तू काढून ठेवतो. गाडी बनवायला लागणारे सर्व साहित्य तयार करून ठेवतो. मग बाबा शेतातून घरी आल्यानंतर बाबा गाडी बनवायची का, तो लगेच आठवण करून देतो. दोघेजण मग बस बनवायचे ठरवतात. वर खाली, पुढे मागे सगळीकडून फळ्या टोकून होतात. त्याला झाकणाची 4 चाके बसवितात. गाडीला लाल रंग देतात. बसला मस्त लहान लहान खिडक्या रंगवतात. काही वेळातच सुंदरशी बस तयार होते. बस चालवायला पुढे गणेश दोरा बांधतो आणि घरामध्ये बस फिरवून बघतो. गाडी फिरवताना गणेश भुर्र भुर्र असा आवाज काढत असतो. बस चालवताना गणेश खूप खुश होतो. त्याचे बाबा त्याला म्हणतात, गणोबा, छान झाली की नाही बस? गणेश म्हणतो, हो बाबा. गणेश खुश होऊन आपली गाडी आपल्या मित्रांना दाखवायला भुर्र म्हणत घेऊन जातो. मित्रांना म्हणतो, बघा, माझ्या बाबांनी किती छान बनवली आहे गाडी. त्यांचे मित्र पण बस बघून खूप खुश होतात व म्हणतात, खरंच मस्तच, एकदम झक्कास. आम्हाला पण खेळायला घेशील ना? गणेश म्हणतो, चला चला, आपण सगळे एकत्रच खेळू. चला, बस घेऊन गावाला जाऊ. कोण होतंय कंडक्टर, कोण होतंय ड्रायव्हर, बाकी सारे प्रवासी. सारेजण खेळामध्ये खूप रंगून जातात. गाडी घेऊन कधी मामाच्या गावाला जातात, कधी बाजाराला जातात. आळीपाळीने ड्रायव्हर होतात. ड्रायव्हरला बस उडायला मिळते. गणेश मध्ये मध्ये सांगत असतो, हां, तिकीट काढायचे हां सर्वांनी. ढकलाढकली करू नका, रांगेत या. कंडक्टर झालेला मुलगा ट्रिंग ट्रिंग घंटी वाजवायचा. उतरा उतरा, तुमचे गाव आले, असा म्हणायचा. नुसती धमाल चालू होती सर्वांची.